दक्ष तुला जादू दाखवू का जादू? काय रे? ते बघ. काय होय ना, जनगणनेची मॅडम आहे तर कुठे जनगणना करणार आहे? अख्खं वासाड पडलेलं गाव आहे. आणि ते बघ काय फॅशनेबल बाई, ब्युटिफुल मॅडमची कलरफुल छत्री. बॉटल शपथ मी स्वप्न बघतोय बघ काय. बॉटल हा. प्लॅस्टिकची वापरायची मॅडम, डायरेक्ट स्टीलची. बापरे किती महागडे पाणी आहे का मॅडम? पाणीच नाही वाटले. पिलं का काय अक्क? हा? गरम किती होतंय दिसतंय ना? चुकलं वाटतं उन्हाने. आणू का बरं तुम्ही बॉटल मध्ये? नको, आम्ही विहिरीचं पाणी नाही पित. द्या इकडं. मग कॉर्पोरेशनचं पाणी पिते का तुम्ही? फिल्टर फिल्टर फुल वॉटर. कूल वॉटर. दे दे. कितीला बॉटल घेतली? 500 रुपये. पहिला काय सांगता, मॅडमला 2 आणि 5चं बरं काय खोटं बघते मॅडम. असं मॅडम खोटं बोलते राव. कशाला शिक्षिका झाली? आई शपथ. मी काय आईला फाईल बिल सगळं चालवलं की आज. हो. थोडी द्या की गरिबांना पण छत्र्यांची सावली थांबून पकडतो अशी. मॅडमची कसलं वार वाटतंय आता. छत्री. मॅडम असं काय घेतले? फुलं 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 फुलं. हा एकतरी काय वेगळं आहे का? नुसतं फुलं आहे त्याच्यामध्ये. तुला काय रे, गुलाबी आहे बघ. हा गुलाबीला फुल डेंजर. लोटस बिटस सगळं घेतलंय राव. झाली ना बडबड, बकवास करून द्या इथे. आपल्या भावाचा विचार केला वाटतं मॅडम थोडा. हा म्हणून असे कलरफुल छत्री वापरतात ते. पोरींचं असंच असतं, जेव्हा मन प्रसन्न होतं ना तेव्हा असं वापरायचं असतं. काय राव. हो चल मॅडम. पुढं. बरं चल चल जाऊ. चल पुढं. शपथ काटेत राहू इथं. हो असं का चालतं काटाची? दाखव छत्री आम्ही पकडतो. नको. सोडा. असं थोडे असतं. छत्री डेंजर आहे मॅडमची. छत्री बघूनच मॅडम फॅन झाली. छत्री छत्री बघून मी फॅन झाले. कोणाची? आमच्या दादाची. ही छत्री माझी. फॅन मी होणार तुमच्या दादाची. कुठं तरी लॉजिक आहे का बोलण्यात? कुठं? मॅडम लॉजिक गुलाबी बघायचं, लॉजिक दिसलं का? आणि आपल्या भावाचा शर्ट दाखवला होता, तो पण याच कपड्याचा बनला होता. असंच हा भाऊ पण असंच अँटिक काहीतरी घालतो. त्याला पण सेन्स नाही शर्ट घालायचे, काही पण घालत बसतो. आणि तुम्ही तेच कॉपी केले. मग मला काय म्हणायचंय की मला सेन्स नाही. नाही तुम्हाला सेन्स नाहीये. आमच्या दादाचा विचार केला का नाही थोडा? तुम्ही कॉपी तर केली ना दादाशी. द्या छत्री माझा, मला जाऊ द्या. मला काम आहेत आज, इतकी काम आहेत ना मला, खूप काम आहे. बापरे काय भारी पाहिले. दाखवा की दाखवा. अहो, डिटेल्स असतात. अहो बघून दे की मग details. असं काय कसलं गार वाटलं. आमच्या दादाचा विचार केला का नाही मॅडम? कोण तुमचा दादा? मी नाही ओळखत. मॅडम लाजली का? मी लाजत वगैरे काही नाही. हसी तो फसी. काही नाही फसवली. काही नाही, मी लाजत वगैरे. ठीक आहे. मग तुम्ही नाही लाजणार तर कोण लाजणार मॅडम? आपला दादा आला नाही तर आता मॅडम डायरेक्ट. बरं, तुमचं दादा पुरण ऐकण्यात मला काही रस नाहीये, इंटरेस्ट अजिबात नाहीये. मला जायचंय बऱ्याच ठिकाणी. आज मला कुठल्या पण हो मॅडम ऊन तर घ्या थोडं. कुठल्या पण सावलीची परिस्थितीत मॅडम ना, आज मला फाईल जमा करायची. द्या. तरीच म्हणलं मॅडमचा रंग कसा गोरा झाला, असं उजळलाय रंग. छत्रीचा कलर पण गोरा घेतलाय ना. सावली भेटते ना त्यामुळे. तेच तर. तुम्हाला बोलले होते ना कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशनचं प्रोसेस पाहून. अहो नाही ना, काय तुम्ही त्यांना बघून काहीतरी लय काटाळ्याचे मॅडम. काल तर इतक्या भपाऱ्या मारल्या. माझ्या भावाचं कॉलेज आहे, अमुक आहे तमुक आहे. म्हणून माणसाने ना कधी पण आपला अंतरून बघून पाय पसरावं. कळलं? हो मॅडम थोडी छत्री पकडा. हे हात दुखायला लागला माझा. हा असंच पकडा, थोडे वर पकडा. हात दुखायला लागला आमचा. थोडं इकडे घ्या ना, मला ऊन लागते. धरा. तुम्ही जरा एक काम करा. आपल्याला छत्री माझी भेटली छत्री तुम्ही घेऊन जावा घरी. थँक्यू मॅडम. मॅडम चला निघून जावा. मॅडम राव, आता तुम्ही आम्हाला दिली मॅडम छत्री, तसं आपल्या दादाने अरे पैसा कमावला. ऊन आहे, ऊन दे ना बाबा. द्या ना जाऊन दे. तुम्हाला पण सावली. बघा भेटते ना सावली. माझ्या छत्रीचं कसं वाटोळ करतोय. बरं लाव बघा. अयो तुपली वाटतं. अयो मॅडम काय राव तुम्ही पण. द्या पेन. चला निघून द्या मला. मला प्रचंड ठिकाणी जायचंय. साधा पिन पण हातात पकडून देतोय तुमचा. हा या मॅडम बसू थोडं आपण इथे. हे तुमच्या श्रीमंत. बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. बसा मॅडम थोडं या. अहो बसा मॅडम, इतक्या म्हणायचं कशाला कुठे जात आहे? माहिती तुम्ही का आम्हाला शिस्तप्रिय आहे. हा त्या फायली बिली बघताय, जमा करून बघा. तो बसला पण तुम्हाला समजतं का काय? बसायचं थोडं, रिलॅक्स चिल घ्यायचं. हा मॅडम, शरीर ही संपत्ती असती, तिला जपावं लागतं. शरीराला कसं आराम द्यायचं. नुसतं काम करून कुणाचं भलं नाही झालं. सांगा कोणले काम करून टॉपला गेले? हा मी बसेल, पण मी जे सांगेल ते ऐकणार का? असं कधी झालंय का? तुम्ही बोलला ना, आम्ही कधी ऐकलं नाही. ठीक आहे, 10 मिनिटं बसते. हे बघा
हो मॅडम, आता बसलाय का ती छत्री चालू ठेवता बंद करा. सावलीत बसलाय ना. कसं तुम्हाला कळणार नाही मला प्रश्न पडतो. मॅडमने छत्री आजच घेतली वाटतं, मॅडमला बंद करायचं पण माहिती. काय पहिल्यांदा वापरताय का छत्री? होय. मॅडम आहे ते, असं नको वरडू, हळूहळू बोल जरा. अरे नाही रे, मी ऐकले कसं थोडं जोरात बोललं ना आपलं इम्प्रेशन पडतं. आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार, ठीक आहे? ओके मॅडम. पहिल्या मी ह्या वस्तू व्यवस्थित ठेवते, कारण की आपली वस्तू ही आपली जबाबदारी असते, ठीक आहे? कॉलेजमध्ये काय आता फॉर्म वगैरे भरा, फॉर्म निघतील कॉलेजचे, ऍडमिशन वगैरे घ्या. भावाच्या जीवावरती उड्या मारू नका. स्वतःच काहीतरी कर्तृत्व निर्माण करा. काय बोलते मॅडम, एकुलते एक भाऊ आहे त्याच्या जीवावर उड्या मारणार, तो जायचं ना, खपायचं ना तो. आणि भावाच्या याच्यावर येणं करणार तर कुणाच्या याच्यावर करणार? भावाने कमवले कोणासाठी? हा, आमच्यासाठी ना. अरे भावाने जे काही कमवलंय ना ते तुमच्याकरताच कमवलंय, ठीक आहे? परंतु प्रत्येक व्यक्तीचं एक धैर्य असायला हवं. स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचं स्वप्न असायला हवं. कळलं का? आपण जन्म कशासाठी घेतलाय? एन्जॉय करण्यासाठी. अजून कशाला घेतलाय जन्म? एन्जॉय हा करायचा असतो, पण तू ज्यावेळेस आपण स्वतःच्या हिमतीवर करतो ना, आपली जी धमक असते त्याच्यावर करतो ना, काय त्यावेळेचा तो आनंद देखील तितकाच मोठा असतो. आता तुम्ही बालिश आहात, तुम्ही लहान आहात, आणखीन तुम्हाला ते समज नाही. हो मॅडम, असं बालिश बिलिश बोलू नाही शकत तुम्ही. लय झालो आता. तुम्ही सांगता ना तर नीट सांगा. आमचे पण रेप्युटेशन आहे. बालिश बिलिश काय बोलणं झालं असं? अरे म्हणजे आता जे तुमचं वय आहे ना ते अल्लड आहे, बालिश आहे. ह्या वयामध्ये मुलांकडनं चुका होत असतात. तुमच्याकडून पण व्हायचं मॅडम. तू माझं नको बघू. जर मी चुकले असते ना त्या वयामध्ये तर आज मी शिक्षिका नसते. कळलं कोण ना? असतं? नाही नाही, कोण असता तुम्ही जसं सांगा. आपल्याला बनायला. हा. तुम्हाला काहीतरी शिकवणं म्हणजे हा मूर्खपणा आहे असं तर मला हे लक्षणच वाटतं बाबा. नाही हो मॅडम, मी काय म्हणतोय एक सांगू का? नाही बोलू का? ओ, हेच जर तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम घरी आलत्या तेव्हा जर तुम्ही सेटलमेंट केलं असतं, भावासोबत लग्न केलं असतं, आज घरी बसून तुम्ही आमचा लेक्चर घेतला असतं, क्लास घेतला असतं. हा, नाही ते नाही परवडलं तुम्हाला. असं शिकवताय का? वहिनी म्हणून तरी शिकवलं असतं ना. अरे आपल्या देशासाठी काहीतरी करायचं, आपलं नाव मोठं करायचं. केले मॅडम, जमीन घेतली आम्ही एवढी मग? देशासाठी. तुम्ही घेतली, तुम्ही कष्ट करून घेतली का? पण देशासाठी घेतली ना. हे कष्ट भाव- करून घेतली म्हणजे देशासाठी जमीन घेतली ती. मग आम्ही गेल्यावर कोण येतो? हा, तुम्हाला माहिती का आज 125 करोड प्रॉपर्टी आमच्या नावावर आहे. आम्ही मेल्यावर आम्हाला पोरं बाळ नाही, ते कुणाला जाणार? ते सरकारलाच जाणार आहे ना, देशालाच जाणार ते. अजून तुमचं व्हायचं जायचं. आता जे तुमचं वय आहे ना ते तुमचं शिक्षण घेण्याचं आहे. कळलं का? आधी शिक्षण कम्प्लीट करा. तो टप्पा कम्प्लीट झाल्यानंतर ना मग लग्नाचा टप्पा येईल. त्या टप्प्यामध्ये लग्न करा. मग एक मुलांचा टप्पा येईल, त्यामध्ये तुम्ही मुलांना जन्म द्या, त्यांचं शिक्षण करा, त्यांना लहानाचं मोठं करा, त्यांचं संगोपन करा, मला काय त्यांच्यावर म्हणायचं चांगले मॅडम, संस्कार घडवा. एक चांगले वडील म्हणून तिथं तुम्ही स्वतःचं नाव मोठं करा, मुलांसाठी काहीतरी करून ठेवा. असे टप्पे अहो, आता असतात आम्ही आपल्या तर बोलू आयुष्याचे. नको का? तुम्ही सगळे बोलताय हे बरं आहे. म्हणजे तुम्हाला शिकवायला आवडलं तर आम्हाला काही बोलून द्यायचं नाही, म्हणजे आमचं काही हेच नाही. मला काय म्हणायचं, 100 एकर मध्ये एक मुलगा जाऊन लागला तरी त्याला 15 एकर दिली तरी बाकी देशासाठी. आणि तुम्हाला एक सांगू आणि का? आम्ही घेऊन तर थोडी जाणार सोबत. तुम्हाला एक सांगू का? माझा फ्युचर प्लॅन काय? ही तर मस्त आहे ना, सिटी बांधायची, कॉलेज वगैरे करायचं, तिथं पोरांना शिकायला फ्री मध्ये. तुम्ही आमच्या वहिनी बनवल्या ना, तुम्हाला डायरेक्ट इथं प्रिन्सिपल बनवू मॅडम. ब्युटिफुल प्रिन्सिपल इन हाय कॉलेज क्लास इन द कॉलेज ऑफ द. मी छत्री घेऊन फिरते मॅडम, तुम्हाला डायरेक्ट जायला यायला फॉर्च्युनर येणार. बापरे, फॉर्च्युनर कशाला? मर्सिडीज बोलू ना आपली. नाही ती मला का बाहेर जायला लागते, कामाला जाते. अरे राव. तू आणि कामाला जातोय. हो मग तुम्हाला नाही माहिती, त्याला दुबईची डीलरशिप भेटली. सांगतो पेढे बिडे दिले का नाही? दुबईची डीलरशिप. तुमच्याकडे कोणी बस बघितलं ना काय दुबई बिबई तर लांबची गोष्ट आहे. लोक म्हणतील की ह्या गावातून पण हे लोक बाहेर गेले ना. हो काय तुम्हाला सांगतो मी. अहो मॅडम, मर्सिडीज मला गावात दूध बीध आणायला जायला लागतं. हा, मर्सिडीज मध्ये जातो तो. तुम्हाला सांगतो, मी गेलतो बिझनेस साठी अबुधाबीला गेलतो. मी काय सांगू, अबुधाबीची स्पेलिंग तरी माहिती का?
अहो अबुधाबीची स्पेलिंग नाही माहिती तुम्हाला सांगतो. फक्त ABU आबू घ्यायचं आणि कच्ची दाबेली मधले तिथं जे आसन बसणारे पीठ तिथं जोडायचं, झाली अबुधाबीची स्पेलिंग. अशा आम्ही स्पेलिंग. आणि स्वप्न बघतात ते की इथं कॉलेज उभं करायचं, स्वतःला लिहिता वाचता येणे आणि लोकांना चालल्यात ज्ञान शिकवायला. हो काय असं बोलता आम्ही हे खोलणार आहे युनिव्हर्सिटी खोलणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट आम्हाला असं बोलता होय. ते पण फ्री मध्ये खोलणार आहे, फ्री मध्ये. फ्रीमध्ये कोणणार मग तुम्हाला तुम्हाला प्रिन्सिपल करणार. प्रिन्सिपल करतो ना तिथे मस्त पैकी. काही गरज नाही, मी जिथं आहे ना तिथंच ठीक आहे. जमिनीवर आहे, तुम्ही जमिनीवरच राहायचे का? तुम्हाला जिथं आहे तिथे ठीक आहे. आमचं बघा किती मोठे मोठे स्वप्न आहे. अहो तुमच्या वयात आहे ना तुम्ही काय केलं पाहिजे, पण बघा आम्ही आमच्या वयात आहे ना किती मोठी मोठी स्वप्न बघतोय. आम्ही पर इतके करोड प्रॉपर्टीचे मालिक आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी खोलणार आहे, हा पोरांना फ्री मध्ये शिक्षण प्रोव्हाइड करणार आहे. तुमच्याकडे कोणीतरी बघून असं म्हणेल का तुम्ही करोडपतीची औलाद बिगडी हुई औलाद, असं कोणीतरी समजेल का, म्हणेल का? तुम्हाला एक सांगू का? नाही नाही आता ऐकूनच घ्या. आमच्या चेहऱ्यावर काही लिहिलं ना आम्ही करोडपतीची औलाद आहे, पण आमचा फेसच बघून आहे ना, आमचा रुबा बघूनच कोण पण म्हणून खरंच राहू. हा सोपा माणूस नाही. आम्ही काय मिलिनियर ते गाणं पण बनवलं आमचं हनी सिंग. तुम्हाला काय माहिती आम्ही किती मोठी असती. काय माहिती तुम्हाला मॅडम? काय नाही माहिती मला आणखी माहिती करून पण घ्यायचं नाहीये. बरं मॅडम मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. असं उन्हात फिरण्यापेक्षा ना तुम्ही माझ्याकडे ना जॉबला या, माझे PA बना तुम्ही. मी ना लय मोठे मोठे डीलरशिप हातात तुम्हाला आहे ना मी खरेदी विक्रीचे व्यवहार शिकवण, नाही तुम्हाला मी काय काय साईन कशी खोटी करायची ते शिकवण, लय काय काय शिकवण तुम्हाला मी. मला गरज नाही साईन खोटे करायचे. मी शिक्षिका आहे, मी प्रामाणिक आहे, मी माझं काम प्रामाणिक आणि चोखच करते, कळलं का? मला गरज नाही असले. तुम्हाला मी माझा एक सीन सांगू का? मी ज्या टायमिंगला पहिली दुसरीला होतो ना तेव्हा मी नापास व्हायचो. त्यावेळेस मी म्हणजे माझा इतिहास येतो. मी तर तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवायला बसले तर माझ्या डोक्याची मंडई करायला लागलात तुम्ही तर. मग तुम्हाला एक प्रामाणिक काम आहे, तुम्हाला एक स्टॉल टाकून देऊ का गावात? हे हा चहाचं stall टाकून कशाला रे राव, इतकं ते चांगलं काम अरे करते. मंदबुद्धी मी शिक्षिका आहे, ते खूप आहे माझ्याकरता. देऊ. मग तुम्ही बिझनेसमॅन बना. हा काय शिक्षकामध्ये अरे राहिले तुमची रोज businessman एक म्हणून. रिक्वायरमेंट असते माझ्याकरता. कधी म्हणता भावाची बायको बना, कधी म्हणता भावाशी लग्न करा, कधी म्हणता बिझनेसमॅन बना, कधी म्हणता प्रिन्सिपल बना. एक सांगू का, मला तुमचा चेहरा बघूशी नाही वाटत, मला वाटतं तुम्ही सेट व्हावं त्यामुळे आम्ही हे करतो. मॅडम मी तुम्हाला एक सीन सांगतो. मला काही सांगू नका, आता मी चालले. काय तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवणं हा मूर्खपणा ठरतोय. प्रामाणिक मार्गावरनं चाला, सरळ मार्गावरनं चाला हे शिकवणं हा माझा मूर्खपणा ठरतोय असं मला वाटतंय. तुमच्या डोक्यात काही घुसत नाहीये. मी निघते, मला बरीच कामं आहेत. मॅडम थांबा वाजता. काही गरज नाही. हे बघ गेली मॅडम. हे मॅडम लोकांचं असं नाही. काय राव हे काय मॅडम ज्ञान पाजळून गेली, तेच काय ना. उपयोगाचं? मी म्हणतो जर गांजाचा बिझनेस सांगितला असता मस्त मॅडमला ती मॅडम आपल्याला वेगळंच ज्ञान देऊन जा. जे ज्ञान घ्यायचं ना ते मॅडम ज्ञान देते. मला घ्यायचं नाही म्हणून मध्ये काय बोलतच नाही, तूच बडबड करत बस. अरे मी थोडं तिला आहे ना येड्यात काढतो, पकवतो तिला. तुला काय सांगू, थोडं आहे ना दारू बिरू गॅमलिंग वगैरे मटका सिगरेट असलं काहीतरी ज्ञान देतो. मटका पण नाही. मॅडमच्या बोलण्याच्या नादात तुला सांगू का आपल्याला कधी सर्व मार्ग चाललाय का? तिथं मटकाचा धंदा पण लय प्रॉफिट आहे. मग काय सांगू मॅडमला आपण, एकदा तुला विचार- सांगतो आपण जर मटकाचा धंदा काढला असता ना बाई, आपल्याला सपोर्ट असतं ना, आपण रतन खत्रीच्या वर असतो आज. मॅडम आपण आपल्याला सगळं काही top असतो. धोका बिका नाही देत नाही. मॅडम बघ दिसायची मटक्याच्या दुकानात आपल्याला. नाही रे मॅडम सिन्सिअर आज काय बोलतो. नाही तर आपण जायचं मटका लावून मॅडम तिथंच बसलेली असायची. मॅडमचा नंबर बघू आणि मॅडमचा उलटा पलटी नंबर लावू आपण. अजून आवडतो मॅडम मध्ये गाणं काढलं मी, खूप मस्ती. अरे मॅडम दिसते तशी नाही, काय सांगू तुला. मॅडम मॅडम गेली बर का, नाही तर मॅडमला विचारलं असतं आज रात्री कोणता नंबर लावणार आहे.